नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावरील आधारित महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, जे UPSC, MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा सर्वात पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. बरेचदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यावर प्रश्न विचारले जातात. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यावर आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. जसे की तृतीय रत्न हा ग्रंथ 1855ला लिहिला गेला. सोबत महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे लिहिले. तर कधी लिहिले? 1869ला. पुढे ब्राह्मणांचे कसब कधी लिहिला? तर 1869ला. गुलामगिरी 1873. शेतकऱ्याचा आसूड 1883. सत्सार 1883. इशारा 1885. सार्वजनिक सत्यधर्म 1891. हा ग्रंथ महात्मा फुल्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? तर आपला आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. परीक्षेत असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी कादंबरीचे जनक हरिनारायण आपटे. आधुनिक मराठी कवितेचे जनक कृष्णाजी केशव दामले, त्यांना केशवसूत या नावाने देखील ओळखतो. मराठी वृत्तपत्राचे जनक बा.शास्त्री जांभेकर, त्यांनाच दर्पणकार असेही म्हणतात. नेक्स्ट आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघूया. कोसबाडाच्या टेकडीवर हा ग्रंथ कोणी लिहिला? अनुताई वाघ. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? मुंबई. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर ह्या किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? बाबर व इम्रान लोदी. तर पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? 21 एप्रिल 1526. ग्रामगीता कोणी लिहिली आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे व केव्हा झाला? तर 14 तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927ला महाड इथे झाला. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली आहे. भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र कधी सुरू झाले? भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र 1959मध्ये दिल्ली इथे सुरू झाले होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर चक्रवर्ती राजगोपालचारी. तर पुढचा प्रश्न बघूया, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? बाजीराव पेशवे. केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्र कोणी सुरू केली? तर लोकमान्य टिळक. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? कार्ल मार्क्स. नेक्स्ट आहे, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्णा वर्मा. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? तर लोकमान्य टिळक. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? राजाराम मोहन रॉय. सोबत परीक्षेत असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, जसे की भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी. भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा. भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक कोण आहे? तर डॉक्टर विक्रम साराभाई. भारतीय क्षेपणास्त्राचे कार्यक्रमाचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नेक्स्ट आहे, भारतीय सुपर कॅम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकर. पुढचं आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन. भारतीय धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. तर पुढचा प्रश्न बघूया, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? पंडित मदन मोहन मालवीय.
जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? तर ऋषभदेव. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण आहे? मोहम्मद इक्बाल. नेक्स्ट आहे, जय जवान जय किसानची घोषणा कोणी केली? तर लाल बहादूर शास्त्री. मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न बघूया. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? लॉर्ड डलहौसी. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? बाळशास्त्री जांभेकर. चैतन्यगाथा हा ग्रंथ कोणाचा आहे? चैतन्यगाथा हा ग्रंथ सेनापती बापट यांचा आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. रॉयलेट कायदा झाला त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड चेम्सफोर्ड. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? पंडित मदनमोहन मालवीय. हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर कोणत्या राज्यात आहे? गुजरात. आरोयन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळक. द कोर्स ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? सी.डी. देशमुख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलिताचा मुक्तिदाता असे कोणी म्हटले? तर सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले आहे. पुणे पाठशाला पत्रक या मासिकाचे संपादक कोण होते? कृष्णशास्त्री चिपळूणकर. अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बाबा पद्मनजी. तर पुढचा प्रश्न बघूया. अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणी केली? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कोणती छाप होती? गरुड. सुधारक साप्ताहिकातील इंग्रजी भाषेचे संपादक कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.